तारखेचं पाणी आहे? 26 जानेवारीचं. 26 जानेवारीचं. तर आता आज 13 फेब्रुवारी, 3 दिवसानंतर 20 दिवस होते बरोबर. हो. आता 4 स्टेज आहे बरोबर आहे. तर आता अशा ह्या कंडिशनला आपण 20 दिवसाचा प्लॉट झाल्यावर पाणी सोडून तर आपण ह्या ठिकाणी 1 लिटर बॉस आणि 1 लिटर बॉफ आणि 500 मिली स्टिकॉन या ठिकाणी खालून जमिनीतून सोडणार आहोत. तर त्याचा परिणाम असा होतो की आपण जे बेसोड डोस पूर्ण भरलाय तो बेसोड डोस पूर्णपणे त्याचं विघटन होऊन 100% ते पिकाला आपटे करून दिलं जातं. मुळी जास्त वाढती. मुळी वाढल्यामुळं आधी चौकी काही ठिकाणी चौकी निघायची बाकी आहे. चौकी पण निघणार आणि प्रत्येक चौकीतून कळी निघण्यासाठी आपण आपटेक होणं गरजेचं असतं. या ठिकाणी फॉस्फरस आपटेक झाला पाहिजे. नंतर आपण एक फवारणी करणार याच्यावरती बॉप आणि लेमियनची. म्हणजे पुढे घ्या काय सर, ही जी आता चौकी पाहतोय आपण, पुढे घ्या इकडं. ही जी चौकी आहे हे पहा, ह्या चौकीतून ही चौकी एकदम राठ झाली पाहिजे, काळी झाली पाहिजे. चौकी न लांबता जागेवर आखोड राहून काळीभोर चौकी झाली पाहिजे. आणि त्या प्रत्येक चौकीतून जसं आता हे पहा या ठिकाणी ही कळी दिसते पहा, तशी या चौकीतून कळी निघण्यासाठी आपण ह्या स्टेजला केरनचं बॉप आणि लॅमिऑन ची फवारणी करणार आहोत. बॉप एक साधारणतः 3 ते 4 मिली फवारणी करू शकतो, 3 ते 5 मिलीपर्यंत. आणि लॅमिऑन आपण एक 2 ते 3 मिलीपर्यंत ह्याच्याकडे आपण फवारणी करणार आहोत. तर हा प्लॉट आपण पाहूया पुढे अजून 15 दिवसानंतर काय परिस्थिती होती ती. तसा दरवर्षी अनुभव आहे, परंतु यावर्षी आपण प्रत्येक स्टेजनुसार आपण ते व्हिडिओ घेणार आहेत. धन्यवाद. धन्यवाद.